राकेश, काय रे, तू आता या वेळेला इथे? नाही म्हणजे आत्ताच तुझं लग्न झालंय आणि तू रूमच्या बाहेर. सरप्राइजिंग. झोप येत नव्हती. अच्छा अच्छा, मला वाटलं. काय? जाऊ दे रे. बोल ना, काय वाटतंय तुला? बोल. तुझ्या मनात जे काही आहे, चांगलं वाईट, ते बोलून टाक. काय असतं ना राकेश, गोष्टी मनातच ठेवल्या ना, मानसिक संतुलन बिघडतं माणसाचं. आणि मला वाटतं की तुझ्याबद्दल हेच होतंय. कसं आहे ना सागर, एखाद्या माणसाला स्वतःला काही प्रॉब्लेम्स असतील तर सगळ्यांनाच काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत असं त्याला वाटायला लागतं. आणि मग तो सगळ्यांनाच स्वतःच्या दृष्टिकोनातून बघायला लागतो. पण एनिवे, तुला जर का काही प्रॉब्लेम्स असतील तर डोंट वरी, मी आहे ना. मला सांग. थँक्स अ लॉट. तू गोव्याला काय करत होतास? मी गोव्याला? काय संबंध? पण तू असं का विचारतोयस? नाही, काही नाही. नाही 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 नाही, तू सहज नाही विचारणार. अरे, असं तर नाही ना की तिथे गोव्याला मुक्ताला सारखी माझी आठवण येत होती, माझे भास होत होते, मग ती सारखं माझ्याबद्दल बोलत होती. मग तुला राग आला, त्यावरनं तुमचं भांडण झालं आणि म्हणून तुम्ही हनीमून अर्धवट सोडून नाही ना परत आलात. मुक्ता पण ना, खरंच. बट यू डोंट वरी, मी म्हटलं ना, मी आहे. मी बोलतो मुक्ताशी, ऐकेल ती माझं. अरे तुला नेमकं मी हेच सांगत होतो, मला माहिती आहे सगळं. तिला काय आवडतं, काय आवडत नाही. यू डोंट वरी, मी आहे ना, मी बघतो सगळं. गुड नाईट. राकेश, बरं झालं तूच विषय काढलास. मला काहीतरी सांगायचंच होतं तुला, काय आपली भेटच झाली नाही ना. मी हनीमूनला गेलो मुक्ता बरोबर आणि तू म्हणाला होतास ना, मुक्ताला स्पायसी फूड आवडत नाही. मुक्ताने तिची टेस्ट बदलली आहे. नाव शी एन्जॉयज स्पायसी फूड.
तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? तेवढा हुशार तू नक्कीच आहेस, नाही का? जा आता. गुड नाईट. राकेश, जाधव साहेब, आता तुमच्या लक्षात आलं असेल, जोपर्यंत इंटरनल युनियन होती तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण तो दादा पाटकर माझ्या मुठीत होता. पण आता बाहेरची युनियन आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. कठीण आहे सगळं. गडकरी साहेब, तुम्ही आत्ताच काहीतरी करा, नाहीतर नंतर वेळ गेलेली असेल. जाधव साहेब, म्हणूनच तुम्हाला मी बोलवलं इथे. यात तुम्ही काय करू शकता ते सांगा. मला नाही वाटत मी काही करू शकतो. म्हणजे समजा कामगारांनी संप केला किंवा त्यांनी गुंडगिरी केली तर पोलिसांना हस्तक्षेप करता येईल, कारण काय सगळं कायदेशीर चाललंय, त्यामुळे काही करता येत नाही. तरीही तुमचे काही पोलिसी डावपेच असतील तर सांगा. नाही, तुमची बाहेरची युनियन आहे आणि बाहेरची युनियन असल्यामुळे पोलिसांना काहीच हस्तक्षेप करता येत नाही. ठीक आहे, मग दुसरं एक सांगतो. जरी वरवर असं दिसत असलं की बाहेरची युनियन येणं हे सगळं कायदेशीर आहे, तरी ते दिसतं तितकं सरळ नाहीये जाधव साहेब. कुणीतरी मुद्दाम हा बनाव रचतंय. माझ्या कंपनीमध्ये अनरेस्ट निर्माण करून या अरुण गडकरीला संपवण्याचा प्रयत्न कुणीतरी जाणीवपूर्वक करतंय असं वाटतंय मला. हा माणूस कोण आहे हे शोधून काढू शकाल तुम्ही? हे सगळं तुम्ही जे म्हणताय हे जर खरं असेल, असं जर कोणी करत असेल तर हे शोधून काढणं शक्य आहे. मग कामाला लागा आणि काही इन्फॉर्मेशन मिळाली तर लगेच कळवा मला. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमचं काम करतो. अरे गुड मॉर्निंग. तुला उशिरा जायचं होतं ना? मला वाटलं तू उशिरा उठणार. नाही, नेहमीसारखीच जाग आली. मग म्हटलं बाबा, तुम्ही आईशी असे का वागताय? खूप त्रास होतो तिला. असं म्हणजे? आणि काय काय त्रास देतो मी तिला? इनफॅक्ट तिला त्रास होऊ नये म्हणून मी तिच्याशी बोलायलाही जात नाही. बाबा, त्याच गोष्टीचं तिला दुःख होत आहे आणि कुठल्याही बायकोला होईल. बाबा, आतापर्यंत 1000 वेळा तिने माफी मागितली तुमची. प्लीज आता तरी तिला माफ करा ना. तिला माफ करणार मी कोण? मुळात मुळात आमच्यात तसं नातं राहिलेलं नाही. खरं सांगू का गौरी, तिच्याबद्दल राग, लोभ मला काहीही वाटत नाही. बाबा, इतके कठोर कधीपासून झालात तुम्ही? आईचं चुकलं असेल
पण तिला अजूनही तुमच्याबद्दल खूप प्रेम वाटतं आणि म्हणूनच तिची कधी कधी चिडचिडही होते. पण तुम्ही मात्र बाबा, निदान बायको म्हणून नाही, पण निदान एक माणूस म्हणून तुम्ही तिचा कधीच विचार करत नाही. आय एम सॉरी. म्हणजे नवरा बायकोच्या नात्यातलं मला तसं काही कळत नाही. पण गौरी, तुला नवरा बायकोंच्या नात्यातलं खरंच काही कळत नाही? मलाही कळत नव्हतं, पण नंतर हळूहळू लक्षात यायला लागलं. गौरी, हे नवरा बायकोचं नातं म्हणजे गुंतागुंत असते. म्हटलं तर घट्ट विणीचं असतं, सशक्त असतं, पण अत्यंत नाजूक, विलक्षण नाजूक आहे. एकदा तुटलं ना की सांधणं खूप कठीण आहे. गौरी, काच फुटल्यानंतर आपण ती जोडतो, पण तडा दिसायचा तो दिसतोच ना. तसंच आहे. हॅलो शालिनी बहिणी, गडबडीत आहात का? नाही हो, बोला काय म्हणताय? काल मुक्ता तुमच्याशी बोलली असेल ना? हो, त्याच्यासाठी तुम्हाला फोन केला. काय आहे, ही मुलगी धड काही सांगतच नाहीये आम्हाला, पण तिच्या बोलण्यावरून जाणवतंय काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे. सॉरी, खरं तर मोकळेपणाने तुमच्याशी बोलायचं म्हणून तुम्हाला बोलले हे सगळं. नाही, तुम्हाला खरं सांगू का, मलाही त्या दोघांचं वागणं काही नॉर्मल वाटत नाहीये. म्हणजे बघा ना, नुकतंच लग्न झालेलं जोडपं कसं छान प्रसन्न दिसायला हवं ना. नजरेतूनही त्यांचं प्रेम कळायला हवं, पण हो ना, तुम्हालाही तसंच वाटतंय ना? काय, मलाही ते जाणवत होतं म्हणून खरं तर तुमच्याशी बोलले. खरं बघायला गेलं तर दोघांनी एकमेकांना पसंत केलंय, एकमेकाच्या संमतीने लग्न झालंय, मग तरीही असं का? तेच तर कळत नाही हो. बरं, हा प्रश्न इतका नाजूक आहे ना की त्यांच्याशी काय आणि कसं बोलावं हेच कळत नाहीये. ताई, त्या तुम्ही बोलून बघाल का मुक्ताशी? म्हणजे ती तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकेल म्हणून. हो, बघते, बोलते तिच्याशी आणि मग कळवते तुम्हाला सगळं. नाही, मग असंच करूया ना, तुम्ही विचारून घ्या मुक्ताला काय प्रॉब्लेम येते आणि मग तुम्ही मला कळवा, चालेल? हो, चालेल. सागर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मुक्ता कशी आहे? बरी आहे आता. तुम्ही
अचानक असं परत येण्याचं कारण तिचं आजारपण नक्की आहे ना? हो. का आम्ही तो फोन केला म्हणून? नाही नाही, अजिबात नाही. आयुष्य बेटा? येस. हे बघ बेटा, लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातली जी भांडणं असतात ती फार महाग पडतात. आम्हाला विचार ना. बाबा, एक विचारू? म्हणजे आय एम टोटली कन्फ्युज्ड. मला मुक्ता आवडते, तिलाही मी आवडतो, पण तरीही तरीही काय? तरीही जाऊ दे ना बाबा. मे बी this is my fate. एनिवे, तुम्ही सांगा, ऑफिसची ऍक्टिव्हिटी कशी सुरू आहे? आता तू स्वतः येऊन बघ. मी आत्ताच येतो ऑफिसला. तुम्ही तयार होईपर्यंत मी तयार होतो. आत्ताच? अरे काही घाई नाही, 2-4 दिवसांनी आलास तरी चालेल. नाही बाबा, मला आत्ताच यायचं ऑफिसला. आपण एकत्र जाऊया, मी आलोच. तयार होणे.